कुलदैवता कोप झालेला आहे अशी बरीचशी मंडळी तुम्हाला सांगत असेल, मग आपण घाबरून जातो, बापरे कोप झालाय, आता हा कधी कोप निघून जाणार. कुलदेवतेचा कोप होत नाही, ती आपली आई आहे. आपल्या मुलांना आपण फटके देतो, रागवतो, पण संध्याकाळी आपणच ताट घेऊन जातो आणि डोळ्यात पाणी आणतो की बाळा तू जेव, नाहीतर मी. मग तेव्हा त्या मुलांना राग येतो, तुम्हाला तेव्हा एवढं मारलं, आता जा मी जेवत नाही. मग आपणच आपल्या हाताने त्यांना भरवतो आणि मग आपण जेवण करत असतो ना. तशी ही देवी आपली कोप करत नाही, फक्त ती रागवते. आणि ती अशा पद्धतीने रागवते ना की तुम्हाला अडचणी आणते, की तुमच्या मुलांची लग्न होणार नाही, शिक्षण चांगलं होणार नाही. मग तुम्ही म्हणणार की अरे माझ्या घरात काहीच चांगलं होत नाहीये, आणि तुम्ही शोधत शोधत जाणार की चांगलं का होत नाही. आणि मग स्वामी तुम्हाला मठात आणणार आहे आणि मग तुम्हाला कळणार, अच्छा मी आतापर्यंत कुलदेवतेची सेवा केली नाहीये म्हणून या अडचणी येत आहे. आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम स्थान हे कुलदेवताचं आहे, आणि तीच कुलदेवता आपल्याला गुरु देणार आहे. आपले गुरु कोण आहे ना, ती शोधून देणार आहे. त्यामुळे ह्या कुलदेवतेची सेवा करायची. जाताना देवीला खण, साडी, नारळ, बांगड्या, काजळ, आरसा, ह्या सगळ्या गोष्टी, एखादी गोष्ट राहिली असेल तर मी इथे लिहून ठेवली आहे, तर ती घेऊन जायची आहे. आणि काय प्रार्थना करायची, हे देवी तू मला आरोग्य दे, सौभाग्य दे, चांगल्यात चांगलं सुख मला प्रदान कर, यश दे, यश प्रदान कर. माझ्या कुटुंबावर कुणाचीही वाईट दृष्टी असेल तर ती वाईट दृष्टी निघून जाऊ दे आणि त्यांच्या बुद्धीमध्ये चांगले विचार येऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि जेव्हा ही ओटी आपण देवीला अर्पण करणार आहोत, ती कशामध्ये अर्पण करायची आहे आपण विसरलो आहोत. पण पूर्वीच्या काळी ओटी ही सुपामध्ये भरली जायची आणि आता आपण ताटामध्ये भरतो. कोणी आलं का पटकन स्टीलचं ताट करा, त्यात ओटीचं सामान ठेवा. पण पूर्वी सुपामध्ये ओटी भरली जायची, कारण त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. आणि सुपाचं दुसरं नाव आहे वंश पात्र, ज्याच्याने माझा वंश वाढतो. आता सध्या आपल्या घरात सूप आहेत का? गावाला आहे, इथे काही लागत नाही ना. आपण म्हणतो ना की ताई सुनेला एवढे वर्ष झाले लग्नाला, मूलच होत नाहीये, कारण ते वंशपात्र आपण गावाला किंवा माळ्यावर ठेवून दिलेलं आहे ना. त्यामुळे तर त्या सुपामध्ये प्रयत्न करायचा आहे की ही सगळी ओटी भरायची आहे. ही जी देवी आहे ना ती अर्चन प्रिय आहे. सूर्य कसा आहे ना, तो नमस्कार प्रिय आहे. सूर्याला नमस्कार केला तरी त्याला बस होतं, पण देवीला अर्चन खूप आवडतं. म्हणजे अर्चन तिला खूप प्रिय आहे की तू दे मला कुंकुम अर्चन कर, तू माझी ओटी भर, तू मला अभिषेक कर. तर देवी ही अर्चन मात्र आहे. तिसरा उपाय मला कुलदैवत माहिती नाही. घरातल्या सगळ्यांनी श्री कुलदेवताय नमः आणि श्री कुलदैवे नमः जप इथे लिहिलेलं आहे, फोटो काढून घ्या. 11 वेळा घरातली जेवढी मंडळी आहे सगळ्यांनी 11 वेळा हा जप करायचा आहे. मिस्टर करत नाही, ताई मुलं ऐकत नाही. माळ घ्या, एक माळ आपणच, आपल्यालाच गरज आहे ना सध्या, त्यामुळेच आपण मठामध्ये येतो. नवऱ्यांना काही पडलं नाही. बघा आज पुरुष मंडळी सगळी आंदोलनाला गेली, मराठ्यांनी एक मराठा लाख मराठा आंदोलनाला गेलेली आहे. सॉरी जे आहेत त्याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन आहे. चेष्टा म्हणून मध्येच हसायला थोडस काहीतरी. तर स्त्रीला ती तळमळ येते, ती आई आहे ना, ती नवऱ्याची सुद्धा काही दिवसांनी आईच होऊन जाते. म्हणजे 3 मुलं असतील तर तो नवरा पण 4थ्या मुलासारखाच होऊन जातो. आपल्याला काळजी घ्यायला लागते ना. तर श्री कुलदेवताय नमः पुरुषासाठी, पुरुष देवता शोधण्यासाठी, आणि देवीसाठी श्री कुलदैवे नमः हा जप करायचा. एक माळ रोज आपली पूजा झाली की करायचा आहे. लवकरात लवकर तुम्हाला आपलं कुलदैवत कोण आहे समजणार आहे. ज्यांना माहिती आहे वेल अँड गुड. शक्यतो आणखीन एक पद्धत अशी असते ना की आता आपण मुंबईत राहतो तर आपल्याला तुळजापूर आणि कोल्हापूर, पण मुंबईत आपण सध्या राहतोय पण आपलं गाव, आता आमचं गाव सातारा जिल्ह्यात आहे, तर आम्हाला महालक्ष्मी आणि तुळजाभवानी जवळ आहे. तर ह्या दोघांपैकी मी कोणालाही कुलदैवत मानू शकते. मी नागपूर साईडला राहते तर मी रेणुका देवीला कुलदैवत मानू शकते. आणि जर मी नाशिक साईडला राहते तर मी सप्तशृंगी देवीला कुलदैवत मानू शकते. कारण हे सगळे कोणाची रूप आहे? दुर्गेची रूप आहेत. त्यामुळे मूळ शक्ती कुठली आहे? दुर्गा देवी आहे. त्यामुळे ह्या देवतांना कुलदैवत मानलं तरी चालू शकतं. कारण देवतांचे प्रकार 5 आहे. एक मुख्य पंचायतन बोलतात, विष्णू, शिव, गणपती, देवी आणि सूर्य.
सूर्याला अर्घ द्यायला सांगितलं तर तुम्हाला सूर्य प्रमुख 5 देवतांमध्ये येतात. त्याच्यातली जी देवी आहे ही सगळी म्हणजे भारतामध्ये जर आपण गेलो तर 51 शक्तिपीठ आहेत, तर त्यातली कुठलीही आपली कुलदैवत असू शकतं. त्यामुळे ही दुर्गा देवी प्रमुख आहे, तर तिची सेवा करायची आहे.